नमस्कार. मी सौ वर्षा रवींद्र देशपांडे, कोथरूड, पुणे. आजचा आपला विषय आहे संविधान. न्याय, समता, बंधुता ही मूल्ये आपल्या देशाची महान. देशचा आहे धर्म आमचा, धर्मग्रंथ आहे संविधान. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने अधिकृतरित्या संविधान स्वीकारले आणि त्या क्षणी जगातील सर्वात मोठी लोकशाही उदयाला आली. संविधान हा भारताचा आत्मा आहे असं मी म्हणेन. या संविधानाने मला काय दिलं तर मूलभूत हक्क दिली आहे, स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे, स्वातंत्र्याची हमी दिली आहे आणि देशाचं नागरिकत्व म्हणून ताठपणे उभं राहण्यासाठी नागरिकत्व दिलेलं आहे. हे संविधान म्हणजे काय तर संविधान म्हणजे एक लिखित दस्तऐवज नाही आहे, तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संकल्पना दिलेली आहे. संविधानामार्फत ती संकल्पना दिली आहे, ज्यामार्फत आपलं सरकार, शासन व्यवस्था, न्यायव्यवस्था, नागरिक आणि सरकार यांच्यातील परस्पर संबंध यांची माहिती आपल्याला दिली आहे. त्यानुसार आपण चालत राहतो. या संविधानानुसार शासन व्यवस्था, न्यायव्यवस्था, सरकार, पंतप्रधान, विधिमंडळ, मुख्यमंत्री सर्व राज्याचे, उपमुख्यमंत्री, नागरिक हे सगळं या जबाबदारी घेऊन या संविधानानुसार वागत असतात. संविधानाची प्रत आजही संसदेच्या लायब्ररीत ठेवलेली आहे. ती इंग्रजी प्रत 251 पानांची आहे, तर हिंदी प्रत 264 पानांची आहे. हे संविधान 22x16 इंची असून त्याचं वजन 3 किलो 750 ग्रॅम एवढं आहे. यामध्ये संविधानाचे 22 भाग केलेले आहेत. त्यामध्ये 448 कायदे आणि 12 अनुसूची अशा दाखवलेल्या आहेत. हे संविधान प्रेमबिहारी नारायण रायजादे यांनी लिहिले असून, आपल्या सुंदर अक्षरात लिहिलेलं असून शांतिनिकेतनच्या कलाकारांनी त्यामध्ये सुंदर चित्र काढली आहे, ते रेखाटलेले आहे. हे संविधान भारताच्या प्रत्येक नागरिकाने पाहावं असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेबांनी आणलेलं हे संविधान 26 नोव्हेंबर 1950 रोजी लागू झालं. या संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहे तशी कर्तव्य देखील आहे. अधिकार कोणते तर मतदानाचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकजण मतदान करू शकतो. त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार आहे. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे की तो व्यक्ती स्वातंत्र्य आहे, तो भारतात कुठेही राहू शकतो, कुठलाही व्यवसाय करू शकतो आणि कुठेही फिरू शकतो भारतामध्ये, हे स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यानंतर भाषण स्वातंत्र्य दिले आहे. अशी 5 स्वातंत्र्य आपल्याला दिली आहे, जी व्यक्तीच्या सर्वांगीण विकासात उपयोगी पडतात. त्यानंतर एकल नागरिकत्व दिलं आहे. म्हणजेच काय की आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. 18 वर्षानंतर वरच्या व्यक्तीला, प्रौढ व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार दिला आहे आणि एकल नागरिकत्व दिलं आहे. आज अमेरिकेमध्ये काय आहे तर देशाचं नागरिकत्व वेगळं, राज्याचं नागरिकत्व वेगळं, पण भारतात तसं नाही आहे. भारतात एकल नागरिकत्व दिलं आहे. शिवाय इथे लोकशाही आहे. ही लोकशाही संविधानाने आपल्याला दिली आहे. युरोपसारख्या सुधारलेल्या देशामध्ये काही देशांमध्ये आजही राजेशाही लागू आहे, पण भारतात लोकशाही आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य ते लोकशाही. त्यानंतर एक 4 स्तंभावर स्तंभाच्या संकल्पनेवर हे संविधान उभं आहे. एक आहे लोकशाही, दुसरं आहे धर्मनिरपेक्षता, तिसरं आहे कायद्याचे राज्य आणि चौथं आहे न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. कायद्याचे राज्य ह्याच्यासाठी की कायद्यानुसार शासन व्यवस्था चालत असते आपली आणि प्रत्येकाला न्याय मिळत असतो. स्वातंत्र्य, समता, बंधुता म्हणजे लिंग, भेदभाव, जाती व्यवस्था याच्या पलीकडे जाऊन आपल्याला स्वातंत्र्य दिलं गेलं आहे. किंवा स्त्री पुरुष हा भेदभाव आजही मानत नाही आहे आणि तेव्हाही मानत नव्हते. जेव्हा संविधान तयार करण्यात आलं त्यावेळी 15 महिला त्यामध्ये सहभागी होत्या. त्यातली 10 महिला कार्यरत होत्या आणि मुख्य म्हणजे एक मुस्लिम महिला आणि एक आदिवासी महिला, त्यामध्ये त्यांचा पुढाकार असा होता.
संविधानाची प्रत, संविधानाची जी उद्देशिका आहे, जे सरनामा आहे, ते 26 नोव्हेंबर संविधान दिनाच्या दिवशी वाचला जातो. तो प्रत्येकाने वाचावा आणि त्याप्रमाणे आचरण करावं असं मला वाटतं. संविधानाचा सारांश थोडक्यात त्यामध्ये स्पष्ट केलेला आहे. एक मिनी कॉन्स्टिट्यूशन देखील आहे, म्हणजे लहान संविधान. जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या 1976 साली, त्यावेळी घटनेमध्ये, संविधानामध्ये अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या. त्या दुरुस्त्या एवढ्या होत्या की एक छोटं संविधान तयार झालं. त्यामुळे त्याला म्हणतात लहान संविधान. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली ही अमूल्य भेट आहे असं मला वाटतं. जसं अधिकार, हक्क, कर्तव्य येतात तसं कर्तव्य देखील येतं. आपलं भारतीय नागरिकांचं काय कर्तव्य आहे? तर भारताने जे आपल्याला संविधान दिलं आहे त्याचा मान राखणं, राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखणं, त्याचा अभिमान बाळगणं. देशात तुम्ही देशाच्या बाहेर ज्यावेळी जाता तेव्हा कुठल्याही प्रकारे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व तुम्ही जे करत असता त्यात ते अपमानित होऊ नये. आपल्या ताठमानाने एक भारतीय म्हणून आपण देशाच्या बाहेर जायला हवं. हे सगळं संविधानात नमूद केलं आहे. त्याप्रमाणे आपण ते आचरणात आणूया आणि त्याप्रमाणे कर्तव्य आपले बजावू आणि पार पडूया. दुसरं म्हणजे संविधान लवचिक देखील आहे आपलं. ताठर तर आहेच, पण लवचिक देखील आहे. लवचिक याच्यासाठी की त्यामध्ये काही मसुदे असे असतात, काही मुद्दे असे असतात, मूलभूत हक्क आहे, अधिकार आहे, त्यामध्ये आपल्याला बदल करता येतात. ती बदल करताना संसदेमध्ये बहुमत सिद्ध करून किंवा बहुमताने त्यामध्ये बदल करता येतो. असं हे भारतीय संविधान सगळ्यांना प्रिय असावं आणि त्याप्रमाणे आपण प्रगतीचा मार्ग, राष्ट्राच्या प्रगतीचा मार्ग, व्यक्तीच्या प्रगतीचा मार्ग संविधान आपल्याला दाखवून देतोय. आणि आज आपले पंतप्रधान, आपले न्यायव्यवस्था, आपले मुख्यमंत्री, आपली सगळी जबाबदारी जी पार पाडतात, जी कर्तव्य करतात, ते सगळं संविधानात दिलेलं आहे. मला शेवटी असं म्हणावंसं वाटतं की संविधानाचा, भारतीयांनी पुढे होऊन संविधानाचा मान राखूया आणि देशाला बलशाली आणि बलदंड बनवूया. भारत माता की जय.